की 16 एम एमची ड्रीप आहे, एक साईडला म्हणजे सबलाईन आहे, तर एका साईडला 400 फूट लांबी टाकली तर चालेल का? तर हा विषय त्यांच्या मनात कुठून आला? कारण मी सांगितलं की बाबा 16 एम एमची ड्रीप असेल तर सबलाईनच्या एका बाजूला 200 फूट, 220 फूट, 230 फूट पर्यंत तुम्ही टाकू शकतात लांबी, आणि दुसऱ्या बाजूला पण एवढीच टाकू शकतात. पण याचा अर्थ हा नाही आहे की बाबा आता इकडे 200 आणि इकडे 200 म्हणजे टोटल 400. मग आम्ही एकाच बाजूला नळी टाकणार नाही आहे आणि एका बाजूला नळी टाकणार आहे तर इकडे आम्ही 400 टाकतो, तर ही चालते का? बिलकुल चालत नाही. चुकूनही असा प्रयत्न करू नका. तुमच्या नळीमध्ये एकसारखं प्रेशर मेंटेन होणार नाही आणि त्याच्यामुळे एकसारखं पाणी पडणार नाही आणि पूर्ण ठिबक फेल होईल. 16 एम एम नळी असेल तर एका बाजूला जास्तीत जास्त 230 फूट, ह्या बाजूला 230 फूट. जर दुसरी बाजू वापरायची नसेल तरीसुद्धा हेच माप तुम्हाला तिथे वापरावं लागेल. असाच नियम 12 एम एमसाठी पण आहे 125 फुटाचा, आणि असाच नियम 20 एम एमसाठी पण आहे 300 फुटाचा. तर असं करू नका की बाबा एकच साईड आहे तर डबल करून घेऊ, उगीच तुमचे पैसे वाया जातील. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या मनात ठिबकबद्दल काहीही डाऊट असेल तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. आणि हो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका.